ते मोठे पण नंतर जे मिळालं की त्याचं तुम्हाला दडपण आलं का असं नको विचारतात नंतर. तर बाय द टाईम पहिले काही 10 वर्ष तर असे समाजातले लोक येत नव्हते फारसे. काही कुष्ठरोग्यांची भीती. म्हणजे आमच्याकडे काही पाहुणे आले जे बाबांच्या या प्रेमामुळे, तर ते पाणी पित नव्हते घरातून घरात. बाबांचं पाणी कधी कुष्ठरोग झाला तर काय करता. एक अत्यंत श्रीमंत होते म्हणजे बाबांवर खूप प्रेम. तर बाबांना काय ते वराडी हे पाहुणचारासाठी प्रसिद्ध असतं. त्यांनी त्यांना केळं दिलं. तर त्यांनी ते केळं असं लपवून तिकडे नेलं, बेसिनमध्ये जाऊन त्याला साबणाने धुतलं आणि मग ते सोलून खाल्लं. इतकी भीती त्या काळात. आणि नंतर मग असं त्या काळाचे सर्वोदयी ते खरंच मोठे होते. आजच्या लोकांना माहिती नाही. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, शंकरराव देव जसे ते नाव आलेले. तर ह्या लोकांनी आनंदवनाला बाबांचं कौतुक होतं त्यांना बाबांबद्दल. मग ते भेटी द्यायला लागले. तर आम्हाला काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल फारसं, पण ते असे एवढे मोठे लोक येतात आणि त्यांच्या चर्चा ऐकायला संधी मिळायची. तेव्हा हळूहळू बाबांचा मोठेपण आमच्या लक्षात यायला लागलं. आणि मग जेव्हा 15-16 वर्षात झालो आम्ही, तेव्हा दोघे विकास आणि मी एकाच वर्गात, तेव्हा आम्ही असं ठरवलं की ह्या कामात आपण सहभागी होऊया असं ग्रॅज्युअली. पण जर शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होऊन परत येऊया. ते योगायोगाने म्हणा त्यावेळेला कॉम्पिटिशन नव्हती. डायरेक्ट आम्हाला मेडिकल कॉलेजला नागपूरची ॲडमिशन मिळाली. आणि मग बाबांकडे पु ल देशपांडेमध्ये आले आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो. तर एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की बाबांचं बद्दल पुलंना असं लांबून आदर होता. एक गांधीवादी माणूस काहीतरी कुष्ठरोगाचं काम करतो आहे. पण त्याबरोबर बाबांचे जे साधना साप्ताहिक छोटं होते त्यावेळेला, त्याच्यामध्ये बाबांची दर आठवड्याला एक कविता यायची. ज्वाला आणि फुले याच नाव, वेगवेगळ्या टायटल. तर एक कविता त्यांनी वाचली. म्हणजे साधनेचे वाचक कमी होते पण ते सगळे असे वरच्या तरसले होते. की क्रांतीवर कविता, की क्रांती ही सीतेसारखी आहे. वनवासी रामाची ती साथ करते. तो मर्यादा पुरुषोत्तम जेव्हा सत्तारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते. या 4 ओळी त्यांनी वाचल्या आणि ते असे की हा माणूस कसा गांधीयन नसावा. त्यांना आमटे गुरुजी म्हणायचे पहिल्यांदा. ते आमटे गुरुजी. हां, त्यांनी असं मोठं पत्र लिहिलं बाबांना की तू असं असं मी तुमची कविता वाचून मला भेट द्यायची इच्छा आहे. मग ते सुनीताबाई ते आणि त्यांचे मित्र होते नंदा नारळकर आणि त्यांच्या पत्नी असे 8 दिवसाची सवड काढून आले. आणि आता 67 साली आनंदवनात. आणि आम्हाला कळलं